Hello everyone, welcome back our favorite YouTube channel. Today we are going to learn the remaining part of the natural resources air, water and land. First of all student, we learn first point in this lesson and this point name is water. Water means student pani. First of all try this means करून पहा. Observe how much water is used and for what purposes it is used in your house for a whole day. विद्यार्थी मित्रांनो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कामासाठी व किती होतो ते पहा व त्याची नोंद करा. अँड डिस्कस दिस डाटा in the class. Divide the total amount of water used in our house by the number of persons to find out how much water each person needs. And then students, याबाबत वर्गात चर्चा करा. एकूण वापरलेल्या पाण्याला घरातील व्यक्तीच्या संख्येने भागा. यावरून तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वापरासाठी किती पाणी लागेल ते कळेल. इथं साईडला या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये दिलेला आहे प्रोपोर्शन, जे आपण घरामध्ये जे पाण्याचं प्रमाण वापरणार आहे त्याचं इथं प्रमाण इथं या ठिकाणी लिहायचं आहे. प्रिपेअर फॉर विच वॉटर इज यूज्ड, अमाऊंट ऑफ वॉटर अप्रॉक्सिमेटली इन लिटर्स मीन्स पाण्याच्या वापराची कारणे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत आणि या ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर लिटरमध्ये अंदाजे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सांगायचा आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे बाथ मीन्स ज्यावेळेस आपल्याला अंघोळीला किती पाणी लागतं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे लिटरमध्ये. देन ब्रशिंग टीथ, आपल्याला दात घासण्यासाठी किती लागतं पाणी. वॉशिंग क्लोथ्स, आपल्याला कपडे भांडे धुण्यासाठी घरामध्ये किती पाणी लागतं. त्याचबरोबर भांडी धुण्यासाठी किती पाणी लागतं. मॉपिंग द फ्लोअर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फरशी पुसण्यासाठी किती आपल्याला पाणी लागतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ड्रिंकिंग, पिण्यासाठी किती पाणी लागतं. त्याचबरोबर कुकिंग, आपल्याला अन्न शिजवण्यासाठी स्वयंपाकासाठी किती पाणी लागतं हे लिटरमध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे प्रत्येकाचं वेगवेगळं येईल. आपल्या घरी कमी माणसं असतील तर कमी पाणी लागेल, जास्त माणसं असतील तर जास्त पाणी लागेल. सर्व विद्यार्थ्याचं सारखं येणार नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं प्रमाण या ठिकाणी येईल. यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर यूज टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाउट वॉटर. वी नीड टू ड्रिंक 3 to 4 liters of water every day so that all our bodily functions run smoothly. Other living things also require water, although the amount of water they need may vary according to the size of their body. Thus we see that water is a very important. विद्यार्थी मित्रांनो, वरील कृतीवरून तुम्हाला असे लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्या सर्वांना जवळजवळ अशक्य आहे. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. व्यवस्थितपणे आपल्या शरीराची क्रिया सुलभ व्यवस्थितपणे चालण्यासाठी दररोज माणसाला 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार विद्यार्थी मित्रांनो हे प्रमाण कमी जास्त असते. यावरून आपल्याला पाण्याचे महत्त्व लक्षात येते की आपण एकही दिवस पाण्याशिवाय जगू शकत नाही. देन नेक्स्ट पॉईंट स्टुडंट, इफ हायड्रोजन गॅस बर्न इन एअर it combines with oxygen and water is formed. We have learnt about some characteristics of water in the previous standard. So students, इथं नवीन शब्द आलेला आहे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो व या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. पाण्याची काही वैशिष्ट्ये आपण मागील इयत्तामध्ये पाहिलेले आहेत, शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो नवीन इथं माहिती दिलेली आहे. या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो की हा जो पॉईंट आहे खूप महत्त्वाचा आहे की ज्यावेळेस इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म्ड. पाणी कसं तयार होतं विद्यार्थी मित्रांनो की हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास
नीट विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाण्याची निर्मिती कशी होते हे आपल्याला समजलेलं असेल. देन ऑब्झर्व अँड डिस्कस फ्रेंड्स. या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिलेला आहे. देन या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. या ठिकाणी आपल्याला हे सगळं जे पाण्याचं प्रमाण आहे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवरील पाण्याचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे. या ठिकाणी हे जे सर्व जो आपल्याला ब्ल्यू भाग दिसतो आहे याच्यामध्ये सीज आणि ओशन सर्वात जास्त पाणी जे आहे ते हे विद्यार्थी मित्रांनो समुद्र आणि महासागरामध्ये आहे. याच्यामध्ये हा जो थोडासा भाग दिसतो ह्या वॉटर अवेलेबल इन ड्रिंकिंग याच्यामधला थोडाच भाग हा पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्याच्या भागचा जो रेड कलरमध्ये भाग दिसतो आपल्याला तो ग्राउंड वॉटर आईस अँड वॉटर इन द फॉर्म्स. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ राहिलेला जो पाण्याचा भाग आहे तो ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल, त्याचबरोबर आईस म्हणजे बर्फ, आणि हे जे बाकीचं जे भूगर्भातील जे पाणी आहे ते वेगळ्या प्रमाणामधलं इथं आहे. तर याचं प्रोपोर्शन तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. हे सीज आणि ओशनमध्ये जवळजवळ 97 इतकं प्रमाण ह्या समुद्रामधील आणि महासागरामध्ये पाण्याचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये 2.7 जे प्रमाण इथं विद्यार्थी मित्रांनो खालच्या बाजूला दिलेलं आहे ते हे आहे ग्राउंड वॉटर आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स म्हणजे भूजल, जमिनीमधल्या पाण्याला भूजल असे म्हणतात आणि बर्फाच्या स्वरूपात आहे. आणि फक्त राहिलेलं जे प्रमाण आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण हे 97 आणि 2 ची बेरीज केली आपण इथं 99 आणि हे वरचे 0.7 म्हणजे फक्त 0.3% पाणी आपल्याला पिण्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं अख्ख्या जगामध्ये फक्त आपल्याला 0.3 पाणी इतकंच पाणी आपल्याला पिण्यासाठी आहे. त्याच्यामुळं आपण पाण्याचे आपण काळजीपूर्वक आपण त्याचा वापर केला गेला पाहिजे. सो स्टुडंट्स, देन नेक्स्ट पॉईंट इन दिस लेसन. In nature, water occurs in 3 states. Water does not have a color, taste, or odor. Many substances readily dissolve in water. Therefore, water is a universal solvent. So, students, सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थामध्ये आढळते. त्याच्यामध्ये सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅसेस असेल म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला पाणी आढळतं. पाण्याला विद्यार्थी मित्रांनो रंग नसतो, पाण्याला चव नसते, पाण्याला वासही नसतो. म्हणजे वॉटर डज नॉट हॅव अ कलर, टेस्ट ऑर ऑर्डर. ऑर्डर म्हणजे वास. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक विद्रावक असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे लक्षात ठेवा की वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट बिकॉज मेनी सबस्टन्सेस रिडीली डिझॉल्व इन वॉटर. देअरफॉर वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे असं आपण म्हणतो. अँड देन नेक्स्ट पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द sap in the plants contains a very high proportion of water. No living things can survive without water. Therefore, it is said that water is a life. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवीन शब्द आलेला आहे सॅप. सॅप मीन्स जे वनस्पतीमध्ये असणारे जे रसद्रव्य आहे यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण असतं. सॅप म्हणजे रसद्रव्य विद्यार्थी मित्रांनो. पाण्यामधील रक्त, वनस्पतीमधील रसद्रव्य यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला विद्यार्थी मित्रांनो वॉटर इज अ लाईफ असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो हा जो नवीन शब्द आलेला आहे सॅप इन प्लांट्स. आता हे सॅप इन प्लांट्सचा जो भाग आहे तो पाण्यामधील वनस्पतीमध्ये असणारे जे रसद्रव्य आहे याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं. प्राण्यामधील रक्तात असतं. वनस्पतीमधले जे सर्व द्रव आहे त्याच्यामध्ये पाणी असतं. अशा प्रकारे कोणताही सजीव असेल तो पाण्याशिवाय जगू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हटलं जातं. आताच विद्यार्थी मित्रांनो याच्यामधला जो पुढचा भाग आहे तो मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे. ज्यावेळेस आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर इन द अर्थ बघितलं या ठिकाणी ह्या पॉईंटमध्ये त्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी ह्या
सोल्युशन याचं दिलं होतं. हे तुम्हाला वॉटर अवेलेबल इन द अर्थ, ज्यावेळेस आपल्या पृथ्वीवर किती पाणी आहे तर सीज आणि ओशनमध्ये जवळजवळ 97% पाणी आहे. त्याचबरोबर ग्राउंड वॉटर, भूजल, आईस म्हणजे बर्फ, आणि वॉटर इन द अदर फॉर्म्स म्हणजे बाष्प असेल, ह्या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 2.7% वॉटर आहे. अँड देन वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, फ्रेश वॉटर पिण्यासाठी फक्त विद्यार्थी मित्रांनो 0.3% आपल्याला पाणी शिल्लक आहे. त्याच्यामुळे आपण पाण्याचा वापर हा काळजीपूर्वक केला गेला पाहिजे. सो स्टुडंट्स, देन next point in this lesson, we cannot use all the water on the earth because sea water is a salty, some water is in the frozen state, a very small quantity of water is available for drinking it the is enough for all living things. means student, पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाहीत, कारण बरंचसं जवळजवळ आताच बघितलं आपण 97% पाणी कशात आहे, समुद्र आणि महासागरात आहे. त्याच्यामुळं ते खारट असतं आणि ते आपण त्याचा शेतीसाठी, पिण्यासाठी वापर करू शकत नाही. उरलेलं जे 2.7% जे पाणी आहे ते ग्राउंड वॉटर आणि आईस, त्याचबरोबर वॉटर इन द अदर फॉर्म्समध्ये आहे. त्याचा वापर आपल्याला सहजासहजी आपल्याला ते मिळत नाही. आपल्याला खणून किंवा बोरवेलच्या सहाय्यानं आपल्याला ते काढावं लागतं. आणि मग अशा प्रकारे जे बरंचसं पाणी हे बर्फामध्ये गोठलेल्या अवस्थेत आहे. जे अत्यल्प पाणी आहे म्हणजे 0.3% पाणी हे पिण्यासाठी उपलब्ध आहे. त्याच्यामुळं आपण ह्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. 0.3% पाणी हे सगळे अख्ख्या जगातले सजीव पित आहेत, जे तरी देखील हे सर्व सजीवांना पुरेसं आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो आपण काळजीपूर्वक वापर केला गेला पाहिजे. त्याच्यामुळं फाइंड आउट, नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तो पॉईंट काय आहे आपल्याला बघायचा आहे. फाइंड आउट इन व्हॉट वेज इन द वॉटर इन सीज अँड ओशन्स युजफुली वन दो इट इज अ सॉल्टी. या ठिकाणी समुद्र आणि महासागराचे पाणी खारट असून सुद्धा उपयुक्त कसे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. स्टुडंट्स, ज्यावेळेस समुद्राचं पाणी खारट आहे तरीसुद्धा आपल्याला ते उपयोगाचं आहे, कारण समुद्रापासून आपल्याला समुद्र संपत्ती मिळते. याच्यामध्ये मासे असतील, त्या अन्नासाठी आपण वापर करतो. शंख असेल, शिंपले असेल, त्याचबरोबर अनेक रत्ने असतील, माणिक असेल, मोती असेल, याचा उपयोग आपण ऑर्नामेंट्स, दागिन्यामध्ये करतो. त्याचबरोबर समुद्राचं जे पाणी आहे हे सर्व अख्ख्या आपल्या पृथ्वी तळाशी सगळे खंड जोडलेले आहेत. त्याच्यामुळे त्या समुद्राच्या पाण्याचा वापर आपण दळणवळणासाठी म्हणजे जहाजातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी आपण करतो. मग अशा प्रकारे जरी पाणी हे खारट असलं तरी ते उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतरचा भाग विद्यार्थी मित्रांनो आपण लागणीचं पाहू. देन स्टुडंट, नेक्स्ट पॉईंट इन दिस लेसन, ऑब्झर्व अँड डिस्कस मीन्स निरीक्षण करा व चर्चा करा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खूप महत्त्वाचा पॉईंट आपण या पाठातला बघत आहोत. ऑब्झर्व अँड डिस्कस. फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिईंग यूज्ड. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो? फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिईंग यूज्ड. पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जात आहे. आणि याच्यामध्ये हे जे खालचं चित्र दिलेलं आहे, या चित्रामध्ये तुम्हाला सर्व कळेल की याच्यामध्ये यूज्ड ऑफ वॉटर ऑन द अर्थ, पृथ्वीवरील पाण्याचा वापर कसा आणि कोणत्या कामासाठी केला जातो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक जर बघितला आपण तर पाण्याचा वापर हा इथं काही महिला कपडे धुण्यासाठी करतायत, काही जण या ठिकाणी भांडे धुत आहे, काही जण या ठिकाणी जनावर या ठिकाणी धुत आहेत. त्या काही जागेवर तिथं ह्या पाण्यामधून वाळू उपसा करत आहेत. या ठिकाणी हे जे पाणी आहे ह्या पाण्याचा उपयोग कारखान्यामध्ये केलेला आहे, शेतीसाठी केलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पाण्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा काही महिला पाणी पिण्यासाठी सुद्धा घेऊन जात आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पाण्याचा वापर हा इथं स्वयंपाकासाठी, शेतीसाठी, कारखान्यासाठी, त्याचबरोबर प्राण्यांना पिण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. सो फ्रेंड्स, डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज अ वॉटर लाईक वी डू. म्हणजे इतर पशु पक्षी वरील प्रमाणे पाण्याचा वापर करतात का? तर स्टुडंट्स, येस, अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर वी डू. देन
we use water in a large quantities. We have learnt that water on the earth is regulated through the water cycle, and the water vapor formed from oceans is the main source of water in the water cycle. It gets converted into rain and created fresh water sources on the earth. In this point, friends, listen carefully. आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होत असते. म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पावसाचं पाणी नदीमध्ये, नदीवर ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेस त्याची वाफ होते, वाफेपासून पुन्हा ढग होतात, ढगापासून पुन्हा पाणी, म्हणजे हे नियमन जलचक्राद्वारे होते. हे आपण शिकलो आहोत. जलचक्राला बाष्परूपी इंधन पुरवण्याचे मोठे काम महासागरातून निर्माण होणाऱ्या बाष्पातून होत असते. त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. अशा प्रकारे. सो स्टुडंट्स, नेक्स्ट पॉइंट इन दिस लेसन, we get water from natural resources such as a stream, rivers, ponds, springs and lakes. Man also digging wells and borewells to lift groundwater. Apart from this, man has also constructed bunds and dams of various sizes. So friends, पाणी मिळवण्यासाठी ओढे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नवीन शब्द आलेला आहे. स्ट्रीम्स म्हणजे ओढे, रिव्हर म्हणजे नदी, त्याचबरोबर पॉन्ड, स्प्रिंग्स मीन्स छोटी तळे, त्याचबरोबर झरे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे लेक्स आहेत, लेक्स मीन्स सरोवरे, हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. त्याशिवाय मानव कूपनलिका म्हणजे बोरवेल्स, हातपंप यासारखे सुद्धा साधनाचा वापर आपण भूगर्भातील पाणी उपसा करण्यासाठी वापरतो. विहिरी असेल, आडा असेल, याचा सुद्धा वापर आपण करतो. यासोबतच मानवाने बंदराच्या साहाय्यानं, त्याचबरोबर लहान लहान छोटी छोटी धरणे बांधले. त्याच्यामुळं पाण्याचा जो साठा आहे तो वाढवत चाललेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ड्यू to the uncontrolled use of water for an increasing population, industry and farming, it is now in a short supply. Water scarcity has become a serious problem. या ठिकाणी नवीन शब्द आले विद्यार्थी मित्रांनो. अनकंट्रोल्ड म्हणजे अमर्यादित, त्याचबरोबर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन म्हणजे वाढती लोकसंख्या, इंडस्ट्री म्हणजे कारखाना, फार्मिंग म्हणजे शेती, सप्लाय म्हणजे पुरवणे, स्कॅर्सिटी म्हणजे टंचाई, अँड सिरियस प्रॉब्लेम म्हणजे गंभीर समस्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर, अमर्याद वापर होत असल्याकारणानं पाणी हे कमी पडू लागलेले आहे. त्यामुळं पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर friends, use water sparingly, then block water, let it percolate. Then third point, store water where as possible, reuse water wherever possible, and then reuse water wherever possible. Remember, stored water does not become scarce at once. So friends, पाण्याचा वापर काटकसरीनं आपण केला गेला पाहिजे. पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे. जिथं शक्य आहे तिथं पाणी आपण साठवलं गेलं पाहिजे. पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर केला गेला पाहिजे. त्याचबरोबर जे साठवलेलं पाणी आहे ते कधीच शिळं होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, stored water does not become stale at once. विद्यार्थी मित्रांनो, साठवलेलं पाणी हे कधीही शिळं होतं नाही. त्याच्यामुळं आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाणी, वॉटर हा पॉईंट एकदम डिटेल पाहिलेला आहे. याच्यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे लँड. लँड मीन्स जमीन.
त्याच्या अगोदर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकतात का, व्हॉट इज लँड मेड ऑफ, जमीन कशाची बनलेली असते. नेक्स्ट, इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर, व्हॉट डू यू सी ऑन अ लँड, व्हॉट हॅपन्स मॅन क्रिएटेड ऑन लँड, मीन्स तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते, मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केलेले आहे. त्याचबरोबर इफ अ डीप पिट इज अ डिग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर, ज्यावेळेस जमिनीमध्ये खोल खड्डा खणला जातो तर तुम्हाला त्यात काय आढळते. सो फ्रेंड्स, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण वन बाय वन पाहू. व्हॉट इज अ लँड मेड ऑफ, जमीन कशाची बनलेली असते, तर जमीन ही सर्व क्रस्ट असेल, मॅन्टल लेअर असेल, खडक असेल, मुरूम असेल. त्याचबरोबर ही जमिनीवरचे जे सर्व डिकम्पोजर्स आहेत याच्यापासून जे डिकम्पोजर्स आहेत, मायक्रोब्स आहेत, हे याच्यापासून पालापाचोळा पडल्यानंतर त्याचं मॅन्युअर तयार होतं, खत तयार होतं, म्हणजे माती तयार होते. ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस हा जमिनीचा जो भूभाग आहे तो खडक आहे, ते खडक घर्षणाने बारीक 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 होऊन मातीचा थर होतो. अशा प्रकारे मातीचा जवळजवळ 2.5 mm थर होण्यासाठी 1000 वर्षे विद्यार्थी मित्रांनो लागतात. अशा प्रकारे माती तयार होते. नेक्स्ट क्वेश्चन, इज अ लँड फ्लॅट एव्हरीवेअर, मीन्स जमीन सर्वत्र सपाट असते का. याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर, जमीन सर्वत्र सपाट असते का. याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो नो आहे. काही ठिकाणी प्लेन सरफेस असतात, काही माउंटेन असतात, काही ठिकाणी दरी असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जमीन ही सर्वत्र सारखी नसते. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू सी ऑन लँड, तुम्हाला जमिनीवर काय काय दिसते. जमिनीवर विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदरच बघितलं की तिथं जमिनीवर सर्व सजीवसृष्टी आहे, प्राणी आहेत, वनस्पती आहेत. त्याचबरोबर सगळी जी पृथ्वीवरची जी सर्व सृष्टी आहे ती आपल्याला जमिनीवर पाहता येते. देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड, मानवाने जमिनीवर काय काय निर्माण केलेलं आहे. मानवाने जमिनीवर सर्व प्रकारचे कारखाने, घर, वसाहती, त्याचबरोबर शेती, धरणं असतील, पुलं असतील, जेवढे मानवनिर्मित तुम्हाला गोष्टी दिसतात त्या सर्व मानवाने तयार केलेल्या आहेत. आणि ह्या सर्व कुठं आहेत विद्यार्थी मित्रांनो, जमिनीवर आहेत. अँड देन नेक्स्ट क्वेश्चन, इफ अ डीप पिट इज अ डग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर. सो जमिनीत खोल खड्डा खणला तर तुम्हाला काय काय आढळते त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये खड्डा खणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला सॉईल, सँड, क्रस्ट, रॉक अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी, माती असेल, मुरूम असेल, वाळू असेल, खडक असेल, पाषाण असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला जमिनीमध्ये खड्डा खणल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. सो फ्रेंड्स, मेन पॉईंट in this lesson, land, what is meant by land. Land means jameen. Then land is a seen in the form of a stones, soil, big rock. Then it is not flat everywhere, it is hilly in some places and flat in others. All terrestrial animals include some man live on a land. Some terrestrial dig burrows in the ground for shelters. means students, तुमच्या अशा लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा स्वरूपात आपल्याला पाहता येते. मानवासह सर्व भूचर म्हणजे टेरिस्ट्रियल ॲनिमल्स हे जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीमध्ये डिग इन टू पिट्स, त्या ठिकाणी ते जमिनीमध्ये डिग इन टू द बॉरोज, जमिनीमध्ये बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. आपण हे जमिनीचा वापर शेती करण्यासाठी, निवास म्हणजे शेल्टर निर्माण करण्यासाठी, घरं बांधण्यासाठी, रस्ते तयार करण्यासाठी आपण जमिनीचा वापर करतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती त्याचबरोबर प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारे जेवढे काही खनिजे आहेत, खनिज तेल आहे, भूगर्भीय वायू आहे, ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन ही एक अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे ते आता आपण पाहणार आहोत. दिस मीन्स दॅट दे यूज
land for fulfilling their needs. We also use a land for farming, शेती करण्यासाठी, for building houses means घर बांधण्यासाठी, and roads रस्ते बांधण्यासाठी. We make a use of plants and animals in the forest that grow on a land. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, वनातील वनस्पती आणि प्राण्यांना देखील जमिनीची आवश्यकता असते. देन नेक्स्ट द मिनरल्स, क्रूड ऑइल, मिनरल्स म्हणजे खनिजे, क्रूड ऑइल म्हणजे खनिज तेल, अँड नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू ऑब्टेन्ड फ्रॉम द अर्थ लँड आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. मग अशा प्रकारे जमिनीतून मिळणारे जी खनिजे असतील, खनिज तेल असेल, भूगर्भीय वायू असेल, नॅचरल गॅस असेल, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ जमीन ही एक महत्त्वाचे संसाधन आहे. इट मीन्स दॅट लँड इज ॲन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. लेट अस see exactly what land is made of. Jameen. So friends, land formed by stone, soil and big rock. जमीन ही विद्यार्थी मित्रांनो दगड, माती आणि जे बिग रॉक्स आहेत, पाषाण आहे, याच्यापासून तयार होते. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स अँड मॅन लिव्ज ऑन द लँड. त्याचबरोबर जेवढे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स मीन्स भूचर प्राणी अँड मॅन लिव्ज ऑन द लँड, त्याचबरोबर जे सर्व भूचर प्राणी आणि जे सर्व माणसं आहेत हे सर्व जमिनीवर राहतात. वी यूज अ लँड फॉर अ फार्मिंग अँड फॉर अ बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. माणूस आणि आपण सर्व सजीव हे जमिनीचा उपयोग शेती करण्यासाठी, त्याचबरोबर घरं बांधण्यासाठी, त्याचबरोबर रोड तयार करण्यासाठी सुद्धा आपण वापरतो. Then next the minerals, crude oils and natural gas obtained from the land. जमिनीमधून आपल्याला सर्व प्रकारचे मिनरल असतील, जे खनिज आहेत, क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, हे सर्व आपल्याला जमिनीमधूनच मिळतं. तो सो फ्रेंड्स, स्टार्ट द पॉईंट ऑफ लँड. लँड इज अ सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, सॉइल, big rocks. It is not flat everywhere. It is a hilly in some places and a flat in others. All terrestrial animals including man live on land. Some terrestrial big burrows in the ground for shelters. This means that they use a land for fulfilling their needs. We also use the land for farming and for building houses and roads. We make a use of plants and animals in the forest that grow on a land. So friends, land is an very important resources for using for a land farming, building, then minerals, crude oils and mineral gas obtained from the land. तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ही सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात येते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीड करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपण जमिनीचा वापर शेती, त्याचबरोबर घरे, रस्ते यासाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांच्या देखील याचा उपयोग, हा सर्व वास्तव्य हे सगळं जमिनीवरच असतं. जमिनीतून मिळणारी खनिजं, खनिज तेल, भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे हे आता आपण इन डिटेल पाहणार आहोत. देन स्टुडंट्स, next point in this lesson, let's try this means करून पाहूया. काय करून पाहायचं विद्यार्थी मित्रांनो? टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, हँडफुल ऑफ सॉइल, सम स्टोन्स अँड सम ड्राय लिव्ज अँड वॉटर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्लास्टिकची पारदर्शक बाटली घ्यायची, जी आपण पाण्याची बाटली असते ती बॉटल घ्यायची. पारदर्शक नवीन शब्द आला विद्यार्थी मित्रांनो. ट्रान्सपरंट मीन्स पारदर्शक. सूर्याची किरणं ज्या वस्तूमधून आरपार जातात त्याला पारदर्शक असे म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला ती पारदर्शक बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये मुठभर माती टाकायची, थोडे दगड टाकायचे, थोडी माती टाकायची, वाळू टाकायचा आहे, पालापाचोळा आणि
पाणी त्या ठिकाणी टाकायचं आहे. इथं सांगितले टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉईल म्हणजे मुठभर माती, सँड म्हणजे वाळू, सम स्टोन्स म्हणजे थोडे दगड, अँड सम ड्राय लीव्ज अँड अ वॉटर मीन्स थोडा पालापाचोळा आणि पाणी. देन नेक्स्ट पॉईंट, cut off the upper tapering part of bottle, put the rest of the materials in a lower part and add water means बाटलीचा निमुळता असलेला जो वरचा भाग आहे तो कापायचा आहे आणि खालच्या भागात उरलेले साहित्य टाकायचे आहेत व नंतर त्यात पाणी टाकून घ्यायचे. देन नेक्स्ट पॉईंट, स्टर द मिक्सचर थ्रूली अँड पुट इट असाइड. स्टर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ते सर्व ढवळायचे. STIR स्टर म्हणजे ढवळून घेणे. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्यावं, त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करावं, उत्तरं द्या. तर उत्तरं काय करायचं दुसऱ्या दिवशी, की पहिला प्रश्न विचारला आपल्याला, ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड ॲन्सर हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव. बाटलीतील मिश्रण आता कसं दिसत आहे. देन नेक्स्ट, डू यू सी लेयर्स इन इट. त्यात जे थर आहे ते थर आढळलेत का तुम्हाला आढळतात का नाही हे तुम्हाला बघायला सांगितलेत. हो, त्या ठिकाणी तुम्हाला थर दिसतील. अँड देन नेक्स्ट, व्हॉट सीन इन द डिफरंट लेयर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. वरपासून खालपर्यंत त्या थरामध्ये काय काय दिसत आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप काळजीपूर्वक अशा प्रकारचा हा प्रयोग करायचा आहे. आता ह्या प्रयोगामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा जो भाग आहे तो हा भाग खूप महत्त्वाचा आहे. हे जर आपल्याला जर कळालं तर आपल्याला कळेल की लेयर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल, ह्याच्यावरून आपल्याला कळेल की जमीन कशी बनलेली असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी जमीन जी आहे ती अशा प्रकारे बनलेली असते. खालच्या बाजूला हे बिग स्टोन्स असतात, मोठे मोठे दगड असतात, त्याच्यावर असे हे स्मॉल स्टोन्स असतात. त्याचबरोबर त्याच्यावर हा सँड असते, वाळू असते, त्याच्यानंतर वरी माती असते आणि त्याच्यावर हे ड्राय लीव्ज जे पालापाचोळा आहे, ह्या पालापाचोळ्याचं पुन्हा विघटन होऊन माती तयार होते. मातीपासून खालचा जो थर आहे तो सँडचा आहे, त्याच्या खालचा थर आहे तो स्मॉल स्टोनचा आहे, त्याच्याखाली जे आहे बिग स्टोन आहे. हे तुम्हाला या ठिकाणी ह्या प्रयोगावरून कळेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा जर प्रयोग जर तुम्ही केला तर तुम्हाला कळेल की नेमकं जमीन कशी बनलेली असते. मग देन नेक्स्ट स्टुडंट, नेक्स्ट पॉईंट, द लँड ऑन अर्थ अल्सो लुक्स लाईक धिस if a pipeline is being laid in your neighborhood means शेजारी. observe carefully the pits dug, pits म्हणजे खड्डे, dug म्हणजे खणणे. for this purposes you will see some layers under the land surfaces as shown in the accompanying figures. accompanying म्हणजे हे शेजारची वरीलची जी आकृती दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जर शेजारी एखादी जर पाईपलाईनचं काम चालू असेल, त्या ठिकाणी जर खड्डा खणलेला असेल तर त्या खड्ड्याचं नीट निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीप्रमाणे तुम्हाला त्या जमिनीमध्ये पाहायला मिळेल. वरी जी आहे ती थोडी माती, त्याच्याखाली वाळू, वाळूच्या खाली स्मॉल स्टोन आणि त्याच्याखाली बिग स्टोन तुम्हाला पाहायला मिळतील. देन नेक्स्ट पॉईंट स्टुडंट्स, इफ द लँड हॅज अ मॅच्युअर सॉईल, द topmost layer is formed by the decomposition of the remains of plants and animals. This layer is called a humus. विद्यार्थी मित्रांनो, जी परिपक्व मृदा आहे, या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे मॅच्युअर सॉईल. मॅच्युअर सॉईल म्हणजे परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा हा जो थर असतो, हा थर हा पालापाचोळ्याचा म्हणजे ड्राय लीव्जचा बनलेला असतो. अशा प्रकारे जो परिपक्व म्हणजे मॅच्युअर आणि सॉईल म्हणजे मृदा. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजलेल्या जो भाग असतो त्याच्यापासून हा पहिला जो थर आहे जमिनीचा, म्हणजे हा ड्राय लीव्जपासून जो थर होतो त्याच्यापासून माती तयार होती. ती माती कशापासून तयार होती विद्यार्थी मित्रांनो, हा थर वनस्पती व प्राण्याच्या कुजलेल्या अवशेषापासून तयार होतो. त्यालाच विद्यार्थी मित्रांनो ह्युमस असे म्हणतात. ह्युमस या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो की कुथित मृदा. ह्युमस मीन्स कुथित मृदा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा जो थर आहे शक्यतो हा दाट जंगलामध्ये आढळतो. ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये जंगल आहे त्या ठिकाणी हा ह्युमस म्हणजे कुथित मृदेचा थर आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. इट इज युजली फाउंड इन अ डेन्स फॉरेस्ट. डेन्स फॉरेस्ट मीन्स विद्यार्थी मित्रांनो दाट जंगल, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. द लँड बिलो
This is full of sand, soil, small stones, worms and insects. Soils and pieces of bedrocks are found below this layer of a land. Soil is immature. Further below this layer, the proportion of soil decreases and that of rock increases. This is the layer of a bedrock, and the main minerals in the soil are derived from these rocks. So friends, या ठिकाणी जमीन असेल, वाळू असेल, माती असेल, बारीक खडे असतील, कृमी असतील, कीटकयुक्त असते ही जी जमीन आहे, हा जो कुथित मृदेचा जो थर असतो, हा थर तो शक्यतो आपल्याला दाट जंगलामध्ये आढळतो. त्या खालील जी जमीन आहे ती वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीला, जो मातीचा थर असतो त्याला मृदा असे म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जमीन असेल, ही जी जमीन आहे ही सगळं वाळू, माती, बारीक खडे, कृमी असतील, कीटकांनी युक्त असते. या मातीला मृदा असे म्हणतात. देन स्टुडंट, ही जी मृदा असते ती अपरिपक्व असते, त्यामुळं आणखी खाली मातीचे प्रमाण कमी 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 होऊन जाऊन खडकाचे प्रमाण वाढत जाते. हे मूळ खडकांचे जी आपण त्याला पाषाण म्हणतो तशा प्रकारचा थर आपल्याला खाली पाहायला मिळतो. मातीमध्ये आढळणारे मुख्य जे खनिज आहे हे या खडकामधून येतात. म्हणूनच प्रदेशनीय आहे. जसा प्रदेश असेल तसा मातीचा प्रकार वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात, कारण तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ ह्या खडकानुसारच ठरतात. म्हणजे सो फ्रेंड्स, द सॉइल इज immature. Further below this layer, the portion of soil decreases and that of rock increases. This is the layer of bedrock. The main minerals in the soil are derived from these rocks. That is why soil of the minerals in the soil are derived from these rocks. That is the why soil in a different regions is a different. The color means रंग and texture म्हणजे पोत of a soil are both determined by the bedrocks. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मातीमध्ये आढळणारे मुख्य जे खनिज आहे हे खडकामधूनच येतात. म्हणूनच प्रदेशनीय माती वेगवेगळी असते. तिचा रंग म्हणजे कलर, टेक्स्चर म्हणजे पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसारच ठरलेल्या असतात. सो फ्रेंड्स, लुक ॲट alongside लेयर्स ऑफ लँड. या ठिकाणी आपल्याला सर्व लँडचे जे लेयर आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. मातीचे म्हणजेच जमिनीचे जे थर आहेत या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल बेडरॉक्स म्हणजे मूळ खडक. त्याच्यानंतर लेयर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक्स. या ठिकाणी हे तुम्हाला दिसणारा जो भाग आहे, हा जो भाग आहे तो भाग लेयर्स ऑफ सॉईल अँड स्मॉल स्टोन्स आहे. मातीचा थर व लहान खडक या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यावरचा जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, तो भाग आहे इमॅच्युअर सॉईल. इमॅच्युअर सॉईल म्हणजे अपरिपक्व मृदा. आताच तुम्हाला सांगितलं, ही जी अपरिपक्व जी मृदा आहे, ही अपरिपक्व मृदा ही वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. त्याला मृदा असे म्हणतात, म्हणजे इमॅच्युअर सॉईल असे म्हणतात. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे विद्यार्थी मित्रांनो सॉईल, मृदेचा, आणि वरचा आहे ह्युमस, जे आताच आपण बघितलं. ह्युमस कशाला म्हणतात, तर जे कुजलेले प्राणी आणि अवशेष आहे त्याच्यापासून जी तयार होणारी जी माती आहे त्याला आपण ह्युमस असं म्हणतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जमीन कशी तयार होते हे पाहिलेलं आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे तो आता आपण लगेच पाहणार आहोत, आणि तो महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन म्हणजे मृदा तयार होण्याची क्रिया कशी होते ती आता आपल्याला पाहायची आहे. तर सो स्टुडंट्स, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मिंग. The soil on the land is formed by a natural process. Due to the abiotic components of a soil are supplied through the weathering of the bedrocks due to the heat, cold and water of the sun, wind and rain respectively. The bedrocks breaks down into the pieces and stone and soil are formed from these pieces. Microbes, worms and insects
are found among them, and rodents like mice and rats are also found here. Means students, जमिनीची जी मृदा आहे नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होते. मूळ खडकाचा ज्यावेळेस अपक्षय होतो म्हणजे मूळ खडक हा तुटतो, तर तडा जातो, त्यावेळेस मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी, पाण्यामुळेच मूळ खडकाचे तुकडे होतात. ज्यावेळेस ऊन पडतो, वारा होतो, पाऊस येतो, त्यावेळेस जो मुख्य खडक आहे ते काय होतो, दुभंगतो, त्याचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव असतात, कृमी असतात, कीटक आढळतात. नवीन शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रेडनंट्स म्हणजे जे उंदरं असतील, घुशी असतील. रेडनंट्सचा अर्थ, शब्दशः अर्थ कृदंत होतात, कुरतडणारे. त्याच्यामध्ये उंदरं, घुशी हे सुद्धा या ठिकाणी ह्या जमिनीच्या भागामध्ये आढळतात. आणि हे तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाचा अपक्षयास मदत करतात. अपक्षय म्हणजे दुभंगणे, फोडणे, तडा जाणे. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सुरू होत असते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मग आपल्याला सांगितलं आहे की ही जी मंद गतीने चालणारी जी प्रक्रिया आहे, द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. ही जी मृदा निर्मितीची प्रक्रिया आहे मंद गतीने व सतत सुरू असते. परिपक्व म्हणजे द टेक्स अबाउट 1000 year for a 2.5 thick layer of मॅच्युअर सॉईल टू फॉर्म. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, परिपक्व मृदेच्या 2.5 सेंटीमीटरचा थर होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. म्हणजे 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी जवळजवळ 1000 वर्ष लागतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो माती तयार होते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खूप लक्षात ठेवायचं. आपण याच्यामध्ये काय शिकलात तर द प्रोसेस ऑफ soil formation. Point to be remember, first of all, soil is formed by a natural process. It is made up of stones, sand, fine soil particles as well as organic compounds. Next point, the bedrocks breaks down due to the effect of rainwaters, wind and continuous changes in weather, and this continuous changes in weather convert the rocks and stones into the soil. And the next point, microbes, worms and insects are found among them, and the process of a soil formation is also for continuous. Therefore it takes about thousands of years from a 2.5 centimeter thick layer. Means students, ही जी माती बनवण्याची जी पद्धत आहे ती पहिल्यांदा सॉईल इज फॉर्मड फॉर अ नॅचरल प्रोसेस. ही नैसर्गिक पद्धतीनं माती तयार होते. याच्यामध्ये पहिल्यांदा जे इट इज मेड अप ऑफ स्टोन्स, ही जी जमीन आहे, ही जी माती आहे, ही दगड, वाळू, फाईन सॉईल म्हणजे लहान माती, लहान वाळू, अशा प्रकारच्या ह्या पार्टिकल्स न ऑर्गॅनिक पार्टिकल्सनं ही तयार होते. त्याचबरोबर बेड रॉक्स ब्रेक्स ड्यू टू द इफेक्ट ऑफ रेन वॉटर, विंड्स अँड कंटिन्युअसली चेंजेस इन वेदर. मग अशा प्रकारचे हे जे खडक असेल, पाषाण असेल, हे ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे सतत परिणाम होऊन हे तुटतात. त्याचबरोबर हे जे कंटिन्युअस चेंजेस इन वेदर, हे जे हवामानामध्ये होणारा जो बदल आहे याच्यामुळं हे जे खडक असतात ते कंटिन्युअसली चेंज होतात, तुटतात. त्याचबरोबर जे मायक्रोब्स आहेत, कीटक आहेत, कृमी आहेत, इन्सेक्ट्स आहेत, हे सुद्धा जमीन तयार करण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 2.5 सेंटीमीटरचा मातीचा थर होण्यासाठी जवळजवळ 1000 वर्ष लागतात. सो फ्रेंड्स, नेक्स्ट पॉईंट इन दिस लेसन, डू यू नो. त्याच्या अगोदर ट्राय दिस करून पहा. विद्यार्थी मित्रांनो काय करायला सांगितलं आपल्याला तर ट्राय दिस, ऑब्टेन स्पेसिमेन्स ऑफ अ सॉईल फ्रॉम वेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग्स अँड सच ॲज युअर ओन यार्ड्स, गार्डन, हिल्स, रिव्हर्स, बँक्स, फील्ड्स अँड रॉकी ग्राउंड. नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमन्स विथ रिस्पेक्ट टू अ कलर, फील, टेक्स्चर अँड द साइज ऑफ द पार्टिकल्स. मीन्स विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला जो भाग आपण बघत होतो त्याच्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये वेगवेगळी जी ठिकाणे आहेत, जसं की अंगण असेल, बाग असेल, डोंगर असेल, नदीकाठ असेल, शेती असेल, खडकाळ जमीन असेल, तेथील सगळ्या मातीचे नमुने मिळून त्याचा फरक बघा, याच्यामध्ये रंग कसा आहे, स्पर्श करून बघा, त्याचा आकार कसा आहे. तुम्ही त्या वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारे त्याचं निरीक्षण करून तुम्ही नोंदवलं गेलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, काय माहीत आहे का, ह्युमस इज द लेयर फॉर्म्ड ऑन अ
soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. Humus supplies nutrients to the soil. Humus is also important for aerating the soil and the holding water in the soil. The proportion of humus in the upper layer of a good fertile soil is about 33% to the 50%. ह्युमस मीन्स विद्यार्थी मित्रांनो आपण मगाशीच बघितलं होतं कुथित मृदा, आणि हे जे कुथित मृदा कशी तयार होते तर मृत वनस्पती व प्राणी यांचे काय करतात, सूक्ष्मजीव विघटन करतात, आणि विघटन होऊन म्हणजेच विघटन होणे म्हणजेच ते कुजणे, आणि कुजल्यानंतर ते मृदेवर म्हणजे मातीवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा ह्युमस असे म्हणतात. म्हणजे मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा ह्युमस असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरविण्याचे काम करते. ही जी ह्युमस सप्लाइज न्यूट्रिएंट्स ऑफ द सॉइल. Humus is also important for the aerating the soil and the holding water in the soil. Means कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे हे कामे देखील कुथित मृदा महत्त्वाचे जे कार्य आहे हे कुथित मृदा करत असते. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचं प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. जी सुपीक मृदा आहे म्हणजे फर्टाईल सॉईल आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये 33% ते 50% पर्यंत कुथित मृदेचा थर असतो. म्हणजे कुजलेल्या वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून तयार झालेला थर हा 33% ते 50% या ठिकाणी असतो. देन नेक्स्ट स्टुडंट, नेक्स्ट पॉईंट, फॉरेस्ट्स ऑन अ लँड got buried underground due to the great upheavals that took place on the earth many ages ago. After that, the process of formation of fossil fuels from the remains of living things took place underground. We get fuels like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful materials like tar and wax from the fossil फ्यूल कॉल्ड द क्रूड ऑइल्स. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नवीन शब्द भरपूर या ठिकाणी आलेले आहेत. नीट काळजीपूर्वक हे पाठांतर असले की आपल्याला कळतं लवकर. त्याच्यामुळे फॉरेस्ट म्हणजे जंगल, ऑन लँड गॉट बरीड म्हणजे खाली जे गाडले गेलेलं आहे त्याला आपण म्हणतो अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहेवल्स. म्हणजे अपहेवल्स म्हणजे उलथापालथ. दॅट टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस ॲगो. मीन्स एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे म्हणजे बरीड अंडरग्राउंड टू अ ग्रेट अपहेवल्स म्हणजे उलथापालथीमुळं जमिनीची ज्यावेळेस उलथापालथ झाली त्यावेळेस खालचा भाग आणि वरचा भाग म्हणजे जमिनीवरचे जे सर्व जंगले आहेत ते भूगर्भामध्ये गाडली गेली. त्यानंतर सजीवांचा जो मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली. मग ही अशा प्रकारे जीवाश्म इंधन जे आहे त्याला आपण फॉसिल फ्यूल असं म्हणतो. आणि हे फॉसिल फ्यूल कसं तयार होतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस जमिनीची उलथापालथ झाली त्यावेळेस जमिनीवरचे जेवढे सगळे जंगलं आहेत हे जंगलं त्या जमिनीच्या खाली गाडले गेले. उलथापालथ झाल्यामुळं गाडले गेल्यानंतर जमिनीचं प्रेशर आणि सूर्यप्रकाश याच्यामध्ये जमिनीमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन ह्या जीवाचं आश्मात रूपांतर झालं म्हणजे दगडात रूपांतर झालं. तेच आपण क्रूड ऑइलच्या सहाय्यानं बाहेर म्हणजे जीवाश्माच्या इंधनाच्या सहाय्यानं आपण ते बाहेर काढतो. म्हणजे खनिज तेल असेल, जीवाश्म इंधनापासून आपल्याला पुन्हा पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने आपल्याला मिळतात. तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थसुद्धा आपल्याला या ठिकाणी याच्यापासून मिळतात. म्हणजे वी गेट फ्यूल्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फ्यूल्स म्हणजे इंधन, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल्स लाईक द टार अँड वॅक्स. टार म्हणजे डांबर, पॅराफिन म्हणजे पॅराफिन, वॅक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो मेन. यासारखे पदार्थ आपल्याला ह्या इंधनामुळं मिळतात. अशा प्रकारे खूप महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी ह्या जमिनीच्या खाली घडतात. नेक्स्ट पॉईंट, लिव्हिंग थिंग्स यूज अ लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ अँड सो डज मॅन. हावेवर द प्रोपोर्शन ऑफ these resources that are actually put to the use are very small as compared to the whole earth. Look at the following tables. So friends, मीन्स पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीवासाठी होत असतो. या घटकामध्ये मानव देखील संसाधन म्हणून या सर्व घटकांचा वापर करतो. या संसाधनाचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत एकदम अल्प प्रमाणात आहे. म्हणजे उपलब्ध जमीन किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी अगोदरच पाठाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की ही लँड जी आहे ती फक्त 29% आहे. त्याचबरोबर पोटॅबल वॉटर आणि फ्रेश वॉटर जे आहे, आपण पोटॅबल म्हणजे पिण्यासाठी योग्य असणारं पाणी
फ्रेश वॉटर जे ताजं पाणी आहे, गोड पाणी आहे, ते फक्त 0.3% आहेत आणि ऑक्सिजन फक्त 21% आहे. म्हणजे इतक्या कमी प्रमाणामध्ये जमीन असेल, पाणी असेल, हवा असेल, हे सजीवासाठी एकदम खूप महत्त्वाचे घटक आहेत, पण ते एकदम कमी प्रमाणात आहेत. तरी पण आपलं जे जीवन आहे ते व्यवस्थितपणे चाललेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इवन ऑफ दिज अ स्मॉल प्रोपोर्शन, ही एकदम कमी प्रमाणामध्ये आहेत. तरी पण द रिसोर्सेस शोन इन द अबाव टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. ओनली इट इज अ व्हेरी नेसेसरी ऑफ अ मॅन टू कंट्रोल हिज अ ग्रीड म्हणजे हव्यास. Only it is very necessary for a man to control his greed. In other words, he must use these resources judiciously with awareness that they are meant for all others living things and नॉट जस्ट फॉर अ मॅनकाइंड. विद्यार्थी मित्रांनो, वरील ही जे रखाना दिलेला आहे, या रखान्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की उपलब्ध जमीन फक्त 29% आहे. पिण्यासाठी पाणी म्हणजे पोटेबल वॉटर अँड फ्रेश वॉटर फक्त 0.3% आहे. ऑक्सिजन हे 21% आहे. हे पूर्ण वर्ल्डचं सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी पण ह्या कोष्टकाचा विचार करता ही संसाधने जरी अल्प आहेत, थोडी असली तरी सर्व सजीवांसाठी पुरेसे आहेत. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जास्त वापरायचं नाही, आपला हव्यास आपण कमी ठेवला गेला गरजेचं आहे. म्हणजेच या संसाधनाचा त्याने तारतम्याने जर वापर करायला शिकला किंवा केला तर ती स्वतःबरोबर इतर सर्व सजीवांसाठी देखील आहे. त्याचं भान जर ठेवलं तर सर्वांना ते पुरतील आणि पुरत आहे. त्याच्यामुळं आपण व्यवस्थितपणे हे लक्षात ठेवायचं. इन्स्टिट्यूशनल जे वर्क आहे, इन्स्टिट्यूट ऑफ वर्क म्हणजे कोण काय करतं. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे IMD म्हणजे भारतीय जे हवामानशास्त्रज्ञ संस्था आहे, म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामानशास्त्र संस्था. मेट्रोलॉजिकल मीन्स हवामानशास्त्र संस्था. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1875 फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सब कॉन्टिनेंट. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारतीय उपखंडाचा हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 स्थापन करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे ही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज इस्टॅब्लिश्ड मीन्स स्थापन झाली 1875 साली. कशासाठी? स्टडिंग द वेदर इन द इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणजे उपखंड. इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणजे भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था ही 1875 स्थापन करण्यात आली. आणि ही संस्था काय काम करते विद्यार्थी मित्रांनो? द मेन फंक्शन म्हणजे कार्य ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक अ वेदर फोरकास्ट म्हणजे प्रसारित करणे. दिस इन्स्टिट्यूट also conducts research related to the changes in the weather, makes a forecast about rains and studies the development related to a global warming. विद्यार्थी मित्रांनो, ही जी संस्था आहे, ही संस्था खूप महत्त्वाचं कार्य करते. ही जी IMD आहे म्हणजे IMD मीन्स इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र संस्था ही 1875 स्थापन झाली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करते, हवामानविषयक अंदाज वर्तविते आणि हे अशा प्रकारे हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, त्याचबरोबर पर्जन्याचे अंदाज म्हणजे पावसाचे अंदाज, जागतिक तापमान वाढीबाबतचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेत केली जाते. अशा प्रकारे इन्स्टिट्यूट वर्क आपल्याला या ठिकाणी नवीन माहिती दिलेली आहे, ती काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, असा सोपा आणि सर्वांच्या लक्षात राहील अशा प्रकारचा हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा जो भाग आहे तो आपल्याला आता बघायचा आहे. आणि तो जो भाग आहे तो भाग कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? व्हॉट वी हॅव लर्न्ड मीन्स आपण काय शिकलो. विद्यार्थी मित्रांनो? फर्स्ट ऑफ ऑल, द एलिमेंट्स अवेलेबल इन नेचर विच फुलफिल द बेसिक नीड्स फॉर अ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजेच नैसर्गिक संसाधने होय, नॅचरल रिसोर्सेस असं आपण त्यांना म्हणतो. एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. हवा, पाणी व जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट, सॉईल हॅज बीन बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट म्हणजे जमीन आणि मृदा ही एकच नसून त्यात फरक आहे. म्हणजे मृदेमध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात. सॉईल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट म्हणजे मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात. जे जीवापासून बनलेले असतात ते जैविक आणि जीवापासून बनलेले नसतात त्यांना अजैविक असं म्हणतात. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट,
There are many constituents of a air such as nitrogen, oxygen, carbon dioxide, inert gases, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प, धुलीकण असे अनेक घटक असतात, म्हणून त्या हवेला नंबर ऑफ मिक्सचर असं म्हटलं जातं. म्हणजे हवा ही एक मिश्रण आहे. देन नेक्स्ट पॉईंट स्टुडंट्स, द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. आपण बघितलं ओझोनचा थर हा पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. का? कारण सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण आहेत ते त्या ठिकाणी ओझोनचा वायू हा शोषून घेतो आणि पृथ्वी तलाचं संरक्षण करतो, म्हणून त्याला प्रोटेक्टिव्ह शेल असं म्हणतात. देन नेक्स्ट पॉईंट स्टुडंट्स, नॅचरल रिसोर्सेस शुड बी यूज्ड केअरफुली अँड स्पॅरिंगली. स्पॅरिंगली म्हणजे काटकसरीने. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरली गेली पाहिजेत. कारण आपण बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, हे जे सगळे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, हे नॅचरल रिसोर्सेस हे आपण एकदम काळजीपूर्वक वापरले गेले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे, कारण हे जे सगळे जे घटक आहेत, हे घटक आपण खूप काळजीपूर्वक जर वापरले तरच आपल्याला ते जीवनभर पुरणारं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं होतं की हा जो भाग आहे हे एकदम थोड्या प्रमाणामध्ये आहे. पाणी हे एकदम 0.3% आहे. लँड 29% आहेत. ऑक्सिजन 21% आहे. हे कमी असूनसुद्धा आपण आपल्या सर्व गरजा ह्या भागवतात. त्याच्यामुळे आपण हे काटकसरीनं आपण वापरलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ संपलेला आहे. याच्यातले जे काही प्रश्न उत्तर आहेत, हे प्रश्न उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक ह्याचा अभ्यास करायचा. फिल इन द ब्लँक्स आहेत, रिकाम्या जागा भरा. काय पहिला प्रश्न, द लेअर ऑफ ओझोन गॅस ॲब्सॉर्ब्स डॅश डॅश रेज दॅट कम्स फ्रॉम द सन टू द अर्थ. आत्ताच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी कोणती किरणे शोषून घेतो? तर याचं उत्तर आत्ताच सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, अल्ट्रा व्हायलेट. या पहिल्या फिल इन द ब्लँक्सचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, अल्ट्रा व्हायलेट. अल्ट्रा व्हायलेट म्हणजे अतिनील किरणे. दुसरी रिकामी जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म्स %. आत्ताच तुम्हाला मी दाखवले विद्यार्थी मित्रांनो, 0.3% पृथ्वीवर गोड्या पाण्याच्या एकूण 0.3% साठा उपलब्ध आहे. तिसरी रिकामी जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, बोथ डॅश डॅश अँड डॅश डॅश कन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन द सॉईल. म्हणजे मृदेमध्ये आत्ताच सांगितलं तुम्हाला, व्हॉट यू हॅव लर्नमध्ये, सॉईल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कन्स्टिट्युएंट. मातीमध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज इट सेड दॅट. म्हणजे असे का म्हणतात? द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. म्हणजे ओझोनचा थर हा पृथ्वीचे संरक्षक कवच आहे, असं का म्हटलं जातं? विद्यार्थी मित्रांनो, मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की ओझोनचा जो थर आहे तो काय करतो? सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण आहेत तो शोषून घेतो, म्हणून त्याला ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ असं म्हणतात. म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर तुम्हाला सांगतो, द ओझोन गॅस ॲब्सॉर्ब्स द अल्ट्रा व्हायलेट हार्मफुल रेज दॅट आर कमिंग फ्रॉम द सन. देन नेक्स्ट पॉईंट, ओझोन लेअर्स इज ॲन important for living things on the earth. It prevent the rays from the reaching us and the causing any harm. That is why the ozone layer is destroyed of a chemical gases mixed with the air, and therefore it is said that a protective shell of the earth. अशा प्रकारे जे सूर्यापासून येणारे अतिनील किरण आहेत ते शोषून घेतो आणि आपल्या पृथ्वी तलाचं संरक्षण करतो, म्हणून त्याला प्रोटेक्टिव्ह शेल असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, वॉटर इज लाईफ. पाणी हे जीवन असे का म्हणतात? कारण एनी लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट सर्व्हिव्ह विदाउट वॉटर. द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप इन अ प्लांट्स कंटेन्स अ व्हेरी हाय प्रोपोर्शन ऑफ वॉटर. इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाउट वॉटर. देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज अ लाईफ. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकही दिवस पाण्याशिवाय राहू शकत नाहीत, म्हणून वॉटर इज अ लाईफ असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज, सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटॅबल. म्हणजे समुद्राचं पाणी पिण्यायोग्य नसले, पिण्यासारखं नसलं तरी उपयुक्त आहे. का? तर मोस्ट ऑफ द वॉटर ऑन द अर्थ इज इन द सीज. अबाउट 97% वॉटर अवेलेबल इन द सीज अँड ओशन्स. द सीज water contains has amount of salt. Most amount
of salt, it makes a salty water. We get a salt, iodine as well as a fishes from this water. The water vapors are formed in the large quantities from the seas to the water cycle. Therefore seawater is useful for us. Even seawater is useful even though it is not a पोटॅबल. पिण्यायोग्य जरी नसलं तरी त्याच्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मीठ, आयोडीन, त्याचबरोबर फिशेस, माणिक, मोती अशा भरपूर गोष्टी मिळतात, म्हणून ते पिण्यायोग्य नसलं तरी ते युजफुल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन इफ, काय होईल ते सांगा. पहिला प्रश्न आहे, मायक्रोब्स इन द सॉईल गेट डिस्ट्रॉईड, जर मृदेतले सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल. तर काय होईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोब्स आर अ व्हेरी स्मॉल ऑर्गॅनिझम्स. द प्लांट्स refuse the animals waste are converted into a excellent manure by microbes. If the microbes in the soil get destroyed, the fertility of the soil will be reduced. Then plants does not get an essential constituent of the soil, and then garbage in the soil does not decompose properly. ज्यावेळेस मायक्रोब्स जर नसतील तर हे जे रिफ्यूज आहे, जे प्लांट्स रिफ्यूज आहे, ॲनिमल्स वेस्ट असतील, ह्याचं कन्वर्ट होणार नाही, ह्याचं खत तयार होणार नाही, आणि खत तयार नाही झालं तर माती तयार होणार नाही, माती नाही तयार झाली तर पोषक घटक त्याला मिळणार नाही. त्याच्यामुळं प्लांट डज नॉट गेट ॲन एसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट ऑफ द सॉईल, म्हणजे हे जे प्लांट्सपासून जे मिळणारे घटक आहेत ते व्यवस्थितपणे मिळणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे मृदेतले सूक्ष्मजीव जर नष्ट झाले तर मृदा ही फर्टाईल होणार नाही, त्याच्यामुळं जे गार्बेज आहे तो कुजणार नाही. त्याच्यामुळं मायक्रोब्स हे डिस्ट्रॉय जर झाले तर जमीन ही प्रॉपर फर्टाईल होणार नाही. त्याच्यामुळं मृदेतले सूक्ष्मजीव नष्ट झाले तर माती ही प्रॉपर फर्टाईल होणार नाही. ते नेक्स्ट स्टुडंट आहे विद्यार्थी मित्रांनो, द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन सराउंडिंग्स इन्क्रीजेस. जर तुमच्या आजूबाजूच्या जर परिसरात वाहने व कारखान्याची संख्या वाढली तर काय होईल. तर द एअर पोल्युशन अँड इन्क्रीजिंग टेम्परेचर लीड्स टू द ग्लोबल वॉर्मिंग. द एअर पोल्युशन लीड्स टू अ कॅन्सर टू द लंग्स अँड डिसऑर्डर्स ऑफ द आय. जर तुमच्या आसपास जर भरपूर प्रमाणामध्ये कंपन्या किंवा वाहनं जर वाढले त्या ठिकाणी एअर पोल्युशन वाढेल. एअर पोल्युशन वाढलं तर टेम्परेचरसुद्धा वाढून ग्लोबल वॉर्मिंग होईल. त्याचबरोबर तुम्हाला लीड्स अ कॅन्सर टू द कॅन्सर अँड द डिसऑर्डर्स ऑफ आईज अँड लंग्स. अशा प्रकारचे डोळ्यासंबंधी, लंग्ससंबंधी तुम्हाला आजार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या पलीकडचा विद्यार्थी, त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, द टोटल सप्लाय ऑफ पॉटेबल वॉटर इज फिनिश्ड. पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण जर साठा संपला तर काय होईल. मोस्ट ऑफ द वॉटर इज salty and total available water on the earth is a very small quantity of water is available for drinking is about 0.3% of total water. So friends, if potable water is finished, the water scarcity become is a serious problem. जर पिण्याचं जर जे पोटेबल वॉटर आहे, पिण्याचं पाण्याचा जो साठा आहे जर संपला तर काय होईल, एकदम स्कॅर्सिटी ऑफ बिकम अ सिरियस प्रॉब्लेम, म्हणजे पाण्याची कमतरता ही एक भयानक संकट निर्माण होईल. त्याच्यामुळं पाणी जर आपल्याला मिळालं नाही तर पृथ्वी तलावरचे सर्व सजीव आहेत हे जगणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे देअरफॉर वी यूज वॉटर स्पॅरिंगली फॉर अवेलेबिलिटी फॉर अ लॉंग टाईम. जर जास्त प्रमाणामध्ये जास्त काळ जर पाणी जर टिकवायचं असेल तर आपण ते स्पॅरिंगली, काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. पुढचा जो विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवायच्यात, हा खूप सोपा आहे. नेम द फॉलोइंग कन्स्टिट्यूट ऑफ द बायोस्फिअर, म्हणजे जीवावरणाचे भाग लिहायचे. जीवावरणाचे भाग आपण बघितलेले आहेत, कोणकोणते आहेत तुम्हाला माहिती आहे. जे ॲटमॉस्फिअर असेल, लिथोस्फिअर असेल, हायड्रोस्फिअर असेल, हे त्याचे भाग आहेत. बायोटिक कन्स्टिट्यूट ऑफ सॉईल या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत ते मायक्रोब्स असेल, वॉर्म असेल. फॉसिल फ्यूल याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, ऑइल अशा प्रकारचे खूप घटक आहेत. त्याचबरोबर इनर्ट गॅसेस इन द एअर, हेलियम, निऑन, ऑक्सिजन, क्रिप्टॉन, झेनॉन हे सगळे वायू आपण लिहू शकतात. गॅसेस दॅट आर हार्मफुल टू द ओझोन लेअर, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे घटक आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ट्रू ऑर फॉल्स खूप सोपा आहे. अँड ॲन्सर इन द फॉलोइंग, ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स, हे तुमच्या शब्दामध्ये हे प्रश्न लिहायचे आहेत. काय अडचण आली विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे एकदम सोप्या भाषेत, सोप्या
लँग्वेजमध्ये आणखी आपल्याला पाठ पाहायचे आहेत. जर काही तुम्हाला एखादा प्रश्न जर आला नाही विद्यार्थी मित्रांनो, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. अशाच प्रकारे एकदम सोप्या भाषेतले सर्व सायन्सचे घटक पाहण्यासाठी आपलं चॅनेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी अडचण सांगायची आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे चॅनल सतत पाहायला विसरू नका. कीप वॉचिंग.